आणि बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात ग्रामीण भागातल्या शेतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा शेतबारामध्ये। नंदुरबारमधील सीसीआय खरेदी केंद्र वारंवार बंद होत असल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत। तांत्रिक अडचणींमुळे खरेदी केंद्र वारंवार बंद पडतात, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडण्याची भीती आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपईची मागणी वाढली आहे, तर पपईला चांगला दरही मिळतोय, त्यामुळे पपई लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या नंदुरबार जिल्ह्यात 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात टोमॅटोचे दर घसरलेत। दीड महिन्याआधी 60 रुपये प्रति किलो दर असलेल्या टोमॅटोचा दर अवघ्या 5 ते 10 रुपयांवर येऊन पोहोचलाय। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणं आता अशक्य झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गोंदिया जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जात असून मागणीपेक्षा उत्पादन वाढल्याने टोमॅटोचे दर कोसळलेले आहेत। टोमॅटोला प्रति किलो मागे 3 ते 4 रुपयाचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। नांदेडच्या नायगावमध्ये आंब्याचा मोहोर आता बहरू लागलाय। मागील काही दिवसापासून बदलते वातावरण आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे बारीक आंबे गळून पडतायत, त्यामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला। तुरीची आवक सुद्धा वाढलेली आहे। बाजारामध्ये दररोज 100 ते 120 क्विंटल तुरीची आवक होते। तुरीला सध्या प्रति क्विंटल 6,400 रुपये इतका दर मिळतोय। लातूरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे। सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना 15 ते 16,000 रुपये इतका खर्च आला असून बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4,000 रुपयांचा भाव मिळतोय। शेतीचे आणि कुटुंबांचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा राहिलाय। लवकरच शेतकऱ्यांना मोबाईलवरून फार्मर आयडी कार्ड आता काढता येईल। ॲग्रिस्टॅक योजनेतून आतापर्यंत 41 लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलाय। या योजनेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 148 कोटींचं अनुदान देण्यात आलंय। दोन 2024-25च्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता 144 कोटी निधी अर्थसंकल्पातून वितरण करण्यात आलं। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड आणि अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे होणार आहे। या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। जालन्यातील जीआय मानांकन प्राप्त मोसंबीला योग्य दर सध्या मिळत नाहीये, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलेत। जीआय मिळून सुद्धा मोसंबीच्या दरात कसलीच वाढ झाली नाही। मग जीआय मानांकन मिळून नेमका फायदा काय असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करतात। नंदुरबार जिल्ह्यात वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे पपई पिकावर मोजेक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागा सध्या धोक्यात आल्यात। रोगांचं वाढतं आक्रमण थांबवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत असून त्यांचं आर्थिक गणित सुद्धा बिघडलंय। हिंगोलीच्या माझोड परिसरात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला बगल देत 1 एकर शेतामध्ये कोबीची लागवड केली। उपलब्ध पाण्याचं नियोजन करून शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकाच्या लागवडीकडे वळल्यात। कोबी पिकातून लाखो रुपयांचा फायदा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे।